जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी. कीवमधल्या इर्पिनवरती पुन्हा ताबा मिळवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलं. रशियाविरुद्ध कडवी लढत देताना प्रांत पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा आणि राजधानी कीवमधून रशियाच्या सैन्याला हुसकावून लावलं जातंय. कीवच्या उत्तरेकडच्या प्रांतावर अजूनही रशियाची पकड असल्याचं ते म्हणाले. रशियाच्या आक्रमणापासून इर्पिन स्वतंत्र झाल्याचं इर्पिनच्या महापौरांनी सांगितलं. पळून जाण्याचा प्रयत्न करताना गोळीबारात मारले गेलेले आई आणि तिची 2 मुलं यांचे मृतदेह हे इर्पिनमधलं विदारक चित्र जगानं पाहिलं होतं. ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, अझरबैजान आणि इटलीमधील नेत्यांशी बोलणं झाल्याची माहिती झेलेन्स्की यांनी या संवादादरम्यान दिली. युक्रेनियन सैन्यानं ट्रोस्टॅनेट्स हे शहर रशियन सैनिकांकडून पुन्हा ताब्यात घेतलं. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी सोमवारी युक्रेनियन सैनिकांना या शहरात बघितल्याचं म्हटलं. यावेळी स्थानिक रहिवाशांनी युक्रेनियन सैनिकांचं जोरदार स्वागत केलं. हे शहर ताब्यात घेण्यापूर्वी दोन्ही सैन्यामध्ये जोरदार युद्ध झालं आणि या गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यात रशियन सैनिकांचं मोठं नुकसान झालं. रशियन रणगाडे आणि शस्त्रास्त्र अक्षरशः जळून खाक झाली. आपण युक्रेनियन सैनिकांसमोर टिकू शकत नाही म्हटल्यावर रशियन सैन्यानं पळ काढला आणि अलीकडच्या काही दिवसात काही भागात युक्रेनियन सैन्यानं रशियन सैन्याशी कडवी लढत देत त्यांना मागे हटण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. रशियन आणि युक्रेनियन शिष्टमंडळ सोमवारी तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये शांतता चर्चेच्या नवीन फेरीसाठी एकत्र आले होते. या चर्चेच्या माध्यमातून युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. युक्रेनियन हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे युक्रेनियन प्रतिनिधी काल संध्याकाळपर्यंत इस्तंबूलमध्ये पोहोचू शकलं नव्हतं आणि या शिष्टमंडळाला शेजारी देशात येऊन इस्तंबूलमध्ये यावं लागलं. आज या बैठकीला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरुवात झाली आणि तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान हे या बैठकीच्या सुरुवातीला शिष्टमंडळाला संबोधित करत होते. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं रशियावरती युक्रेनियन बंदर मारियोपोलमध्ये युद्ध गुन्हा केल्याचा आरोप केला. अॅम्नेस्टीचे सरचिटणीस ॲग्नेस कॅलामार्ड यांनी जोहान्सबर्ग इथे पत्रकार परिषदेत सांगितलं की रशियानं अझोव समुद्रावरील शहरावरती केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंसाचा सखोल अहवाल मानवाधिकार संघटना लवकरच प्रसिद्ध करेल. मारियोपोलचा वेढा, मानवतावादी निर्वासन नाकारणं, लोकसंख्येसाठी मानवतावादी पलायन आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या तपासणीनुसार नागरिकांना लक्ष्य करणं हे युद्ध गुन्हे केल्याचं कॅलामार्ड यांनी म्हटलं. मायकोलाइव्ह बंदर शहराजवळ युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांना अन्न, कपडे, औषधं आणि इतर पुरवठा करण्यासाठी स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. युद्ध कधी संपेल हे माहीत नाही, पण मदतीचा ओघ सुरू राहिला पाहिजे अशी भावना या स्वयंसेवकांची आहे. त्यामुळे विविध वस्तूंचा पुरवठा गरजूंना केला जातोय. युक्रेनियन लोकांसाठी बूट, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा साठा तिथल्या इमारतीत करण्यात आलाय. त्यात रशियाच्या सैन्यानं मायकोलाइव्ह, ओडेशा आणि इतर अनेक काळ्या समुद्रातील बंदरांना वेढण्यात यश मिळवलं. तरी युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. हा वेढा बसल्यास विविध देशांमधील मदतीचा ओघ किनारपट्टीवरती पोहोचणं कठीण होऊन बसेल. युक्रेनमधील युद्धात मोठी हानी झाली असून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात युक्रेनियन सैन्य मोठ्या धाडसानं रशियन सैन्याला तोंड देताना दिसतंय. त्यामुळे राजधानी कीवच्या आसपास युक्रेनियन सैन्य आपल्या मोर्चावरती ठाण मांडू नये. ज्या ठिकाणी सैन्य छावणी तयार करण्यात आली त्या ठिकाणाहून जराही मागे न सरकता हल्ल्याला तोंड देण्याचं ते काम करतायत. ब्रिगेडियर जनरल व्हॅलरी येवगेनिच त्यापैकीच एक कमांडर आहेत जे आपल्या ठिकाणावरती ठाण मांडून आहेत. सध्या कोणतीही निश्चित फ्रंट लाईन नाही, कारण रशियन सैन्य हे सतत राजधानीजवळच्या गावांमध्ये फिरताना दिसतंय. पण तरीही मोठ्या धैर्यानं तोंड देण्याचं काम युक्रेनियन सैन्य करत असल्याचं ब्रिगेडियर जनरल व्हॅलरी यांनी म्हटलं. सध्या सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या भीतीनं मारियोपोल शहरातून बाहेर पडण्यास इच्छुक असलेल्या लोकांची संख्या वाढतीये. बंडखोर स्वयंघोषित डोनेत्स्क सरकार आणि रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या मते वेझिमेन सेटलमेंट प्रदेशात युक्रेनियनसाठी सुमारे 50 तंबू उभारण्यात आले होते. मारियोपोल इथून शेकडो लोक या गावात आले. तिथे निर्वासितांना अन्न आणि इतर मदत पुरवली जाते. पूर्व युक्रेनमधील वेझिमेनची वसाहत 2014 मध्ये बंडखोर सैन्याच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. वॉर्सा रहिवाशांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शहरातील व्लादिमीर पुतिन यांच्या रशियाचं नेतृत्व संपवण्याच्या आवाहनाचं कौतुक केलं. पुतिन सत्तेत राहू शकत नाहीत असं म्हणत त्यांचा कसाही असा उल्लेख करून पुतिन यांचा जोरदार आणि अत्यंत वैयक्तिक
निषेध करून बायडेन यांनी शनिवारी आपल्या 4 दिवसांच्या युरोप दौऱ्याचा शेवट केला आणि बायडेन यांच्या वक्तव्याचं नागरिकांनी समर्थन केलं. आम्हाला आशा आहे की ते युक्रेनियन लोकांना मदत करतील आणि मानसिकदृष्ट्या आधार देतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. रविवारी पहाटे स्लीव्हमधील तेल साठ्यावरती रशियानं रॉकेट हल्ला केला. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलानं पाण्याची फवारणी सुरू केली. घटनास्थळावरील सुरक्षा रक्षक यारोस्लाव प्रोकोव्हिव यांनी सांगितलं की त्यांनी तेलसाठा केंद्रावरती 3 रॉकेटचे हल्ले प्रत्यक्ष पाहिले आणि 2 तेल टाक्या नष्ट झाल्याचं सांगितलं. या हल्ल्यानंतर रासायनिक दुर्गंधी पुढील अनेक तास हवेमध्ये जाणवत होती. युक्रेनमधील युद्धामध्ये स्थानिक नागरिक मिळेल त्या वाटेला शेजारी देशाच्या सीमा गाठताना दिसतायत. कालच्या दिवशी तर अनेक युक्रेनियन नागरिकांनी बंदराची किनारं गाठत बाहेर पडण्यास काही साधन मिळतंय का हा प्रयत्न सुरू ठेवला होता. यावेळी आपल्याच देशात निर्वासितांचं जगणं जगावं लागत असल्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले आणि या परिस्थितीत युक्रेनियन रेड क्रॉसचे सदस्य स्थानिकांची तपासणी करणं आणि त्यांना औषधं हवी असल्यास मदत करण्याचं काम करत आहे. या स्थानिकांनी रशियन हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घराच्या तळघरात अनेक दिवस घालवले. काही विस्थापितांनी अशा प्रदेशात पोहोचेपर्यंत तासनतास पायपीट केली. यावेळी युक्रेनियन सैनिकांनी त्यांना मायकोलाइव्हला पळून जाण्यास मदत केली. शनिवारी लंडनमध्ये हजारो आंदोलकांनी एकत्रित येत रशियानं युक्रेनवरती केलेल्या आक्रमणाचा निषेध केला. ट्रफल्गर स्क्वेअरमध्ये युक्रेनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात एकजुटीची चिन्ह आणि युक्रेनियन ध्वज हातात धरले गेले होते. युक्रेनचे ब्रिटनमधले राजदूत वाडिम प्रिस्टायको यांनी या संघर्षात आपल्या देशासाठी आर्थिक, राजकीय, लष्करी आणि मानवतावादी मदत केल्याबद्दल ब्रिटनचे आभार मानले. ब्रिटिश प्रसारक स्काय न्यूजशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांसाठी आंदोलकांनी शनिवारी पश्चिम जर्मन शहर कोलोनमधील प्रसिद्ध कॅथेड्रल समोर श्रद्धांजली वाहताना टेडी बेअर्स ठेवले. पुतिन यांनी मुलांना मारलं, हँड्स ऑफ युक्रेन, आता युद्ध थांबवा आणि रशियन बॉम्ब थांबवा अशा संदेशांसह अनेक विविध फलक आंदोलनकर्त्यांनी हातात धरले होते. तर या रॅलीचं आयोजन स्थानिक जर्मन युक्रेनियन मदत संस्थेनं केलं. युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या निर्वासित मुलांना खेळणी भेट देण्यात आली. शनिवारी अनेक इरपिन रहिवाशांना कीव इथे हलवण्यात आलं. युक्रेनियन बचावकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी नेलं तर इतर रहिवाशांना शहराच्या बाहेर पडण्यास मदत केली. या रहिवाशांनी शहरावरती जोरदार हल्ले होत असताना तळघरात अनेक दिवस घालवले. रहिवासी आणि स्वयंसेवकांनी सांगितलं की इरपिनला आग लागल्यामुळे बहुमजली इमारती आणि घरं नष्ट झाली आहेत. हजारो रहिवाशांनी शनिवारी युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरातील भूमिगत रेल्वे स्थानकांमध्ये आश्रय घेतला, कारण रशियानं जोरदार हवाई हल्ले सुरू ठेवले. 24 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून शहरातील जवळपास अर्ध्या लोकसंख्येनं पलायन केलंय, तर अजून बरेच लोक खार्किव्हमध्ये अडकलेत. खार्किव्ह मेट्रोची कर्मचारी अनास्तासिया माजुरकोवानं म्हटलं की तिच्या स्थानकात सुमारे 700 लोकांनी आश्रय घेतला होता, तर युद्धाच्या सुरुवातीच्या काळात ही संख्या सुमारे 2000 होती. रविवारी वॉर्सा इथे पार पडलेल्या हाफ मॅरेथॉनच्या आयोजकांनी यावर्षीच्या स्पर्धेला वॉर्सा हाफ मॅरेथॉन ऑफ पीस असं नाव दिलं. आयुष्याच्या कठीण काळात आम्हाला मदत केल्याबद्दल आयोजकांचे आणि पोलंडचे आभार मानले. 7000हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. काहींनी युक्रेनच्या निर्वासित मुलांसाठी पैसे गोळा करण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेतला, तर पोलंडनं केलेल्या मदतीला पाठिंबा देण्यासाठी तसंच पश्चिम युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयासह 3 रुग्णालयांसाठी निधी उभारण्यासाठी आयोजकांनी पैसे दिले. टांझानियाच्या इमॅन्युएल गिनिकी गिसामुडा आणि इथिओपियाच्या तिरुये मेम्फिनामाननं ही स्पर्धा जिंकली. युक्रेनमधील हॅट डिझायनर कामावर परतू लागलेत. युद्धातही देश सोडून न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आधी शोरूममध्ये चालणारे हे काम आता शाळांच्या 2 खोल्यांमध्ये होत आहे. शोरूममधले अनेक कामगार सध्या देशात नाहीत, पण लवकरच सगळं व्यवस्थित होईल असा विश्वास त्यांना आहे. म्हणूनच काम सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार केलाय. इस्लामाबादमध्ये सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या प्रमुख विरोधी पक्षांचे हजारो समर्थकांनी रॅली काढली. या रॅलीच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. खान यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचं चुकीचं व्यवस्थापन केलं असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. डेमोक्रॅटिक मूव्हमेंट नावाच्या विरोधी खासदारांची युती खान यांच्या युतीच्या भागीदारांना त्यांच्या विरोधात वळवण्याचा प्रयत्न करते. त्यापैकी काही त्यांना सोडून देण्यास तयार आहेत.
नॅशनल असेंब्ली किंवा संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. संसदेचे डेप्युटी स्पीकर कासिम सुरी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि गुरुवारपर्यंत सभा तहकूब केली. खासदार मतदान करण्यापूर्वी 3 दिवस चर्चेला सुरुवात करतील. संयुक्त अरब अमिरातीच्या ऊर्जा मंत्र्यांनी सोमवारी रशियाशी केलेल्या करारात तेलाच्या किमतीत दुप्पट वाढ केली, ज्यामुळे क्रूड किमती या वर्षातील सर्वोच्च पातळीवरती पोहोचल्या आहेत. रशिया युक्रेनमधील युद्धामुळे बाजारपेठांमध्ये खडखडाट आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. सौदी अरेबिया आणि रशियाच्या नेतृत्वाखाली युतीमध्ये तेल उत्पादन वाढवण्याची आणि क्रूडच्या किमती कमी करण्याची क्षमता आहे, ज्या प्रति बॅरल सध्या $100 पुढे गेल्या आहेत. युनायटेड स्टेट्स, युरोपियन राष्ट्र, जपान आणि इतरांनी आखाती अरब तेल उत्पादकांना किमती कमी करण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलंय. आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1259 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1705 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या भारतात 15,378 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनामुळे 5,21,070 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये धडकलेल्या जोरदार वादळामुळे मुसळधार पाऊस झाला. पुराचा धोका सुद्धा इथे जाणवतोय. सांता बार्बरा ते सॅन डिएगोपर्यंत सगळीकडेच मुसळधार पाऊस झाला. अनेक भागात रस्त्यावरती पूर आल्याची माहिती कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलिंग विभागाने दिली. अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकल्या. वादळामुळे लॉस एंजेलिस नदीत पाण्याची पातळी वाढली आणि त्यात अडकलेला श्वान आणि त्याच्या मालकाला बचाव पथकानं वाचवलं. फ्लोरिडामध्ये एका वर्षाच्या मुलाचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये सापडला. कुटुंब राहत असलेल्या घरापासून 32 मीटर अंतरावरती असलेल्या एका ठिकाणाच्या टाकीत मृतदेह सापडल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तक्रार आल्यानंतर ही टाकी रिकामी करण्याचा निर्णय घेतला गेला. हा लहान मुलगा टाकीमध्ये पडला असावा असा संशय व्यक्त होतोय. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.